सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस कसा आहे चला जाणून घेऊया. हे बघा आजचे सोन्याचे भाव. तर आजचे सोन्याचे भाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 18 कॅरेट, त्यानंतर 22 कॅरेट आणि 24 कॅरेट. महत्त्वाचं तुम्हाला चांदीचा भाव पण सांगतो. चांदीचा भाव पण तुम्हाला सांगतो याच व्हिडिओमध्ये. हे बघा भरपूर दिवसापासून आपण बघत होतो सोन्याचे भाव हे गगनाला भिडत होते. परंतु आता भाव आपल्याला स्वस्त पाहायला मिळत आहे. तुम्ही बरोबर ऐकतायत. स्वस्त पाहायला मिळत आहे आणि आज सोनं किती स्वस्त आहे आणि किती रुपये तुम्हाला आज 1 ग्रामसाठी, 1 तोळासाठी, 10 ग्रामसाठी मोजावे लागत आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती भेटणार आहे. आणि ज्या पद्धतीने सोनं कोसळलेलं आहे त्यामुळे सर्व ग्राहक आज खुश झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत. हे बघा तर आता डायरेक्टली तुम्हाला भाव सांगतो मी. पहिले चांदीचा भाव सांगतो, मग 18 कॅरेट, 22 कॅरेट, मग 24 कॅरेटचा भाव सांगतो. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो आणि महत्त्वाचं ज्या पद्धतीने आजचे नवे भाव आलेले आहेत ते तुम्हाला कोणीच सांगणार नाही. एकदम करेक्ट माहिती फक्त मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता मी जे काही भाव तुम्हाला सांगत आहे ते लक्षपूर्वक बघा. आजचे ताजे भाव. हा तर पहिले आपण सिल्वर म्हणजे चांदीचा भाव बघणार आहोत. चांदीचा भाव आज किती आहे पहिले ते समजून घ्या. हे बघा सिल्वर प्राइस टुडे म्हणजे चांदीचा भाव इथे ग्राममध्ये आणि इथे टुडे म्हणजे आजचा भाव दिलेला आहे. इथे तुम्हाला 1 ग्राम चांदीचा भाव 259 रुपये पाहायला मिळत आहे. त्यानंतर 10 ग्राम चांदीचा भाव म्हणजे आपण त्याला एक भार म्हणतो, बरोबर ना. एक भार चांदीचा भाव 2599 रुपये. किती? 10 ग्राम म्हणजे एक भार चांदीचा भाव 2599 रुपये आहे. जरी आज तुम्ही एक भार चांदी घ्यायला गेले किंवा 10 ग्राम पण म्हणू शकतो, 10 ग्राम जरी चांदी घ्यायला गेले तर 2599 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. आणि प्रति किलो चांदीचा भाव तुम्ही बघू शकता. प्रति किलो 1 किलो चांदीचा भाव ओके 2,59,900 रुपये. किती? 1 किलो प्रति किलो चांदीचा भाव 2,59,000 रुपये, 59,900 रुपये. ओके 2,59,900 रुपये. तर हा भाव आहे प्रति किलो चांदीचा. तर आता जरी आपण बघितलं इथे चांदीचा भाव हा आपल्याला थोडा डाऊन तरी दिसत आहे. म्हणजे काय झालं होतं की हा भाव जवळपास 4 लाख पर्यंत गेला होता काही दिवस पहिले आणि आताच आपण बघितलं 2,80,000 वरती हा भाव स्थिर होता. 2,80,000 पर्यंत भाव स्थिर होता, परंतु आता हळूहळूपणे खाली हा भाव उतरत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये कारण तुम्हाला भरपूर माहीत आहेत. हे बघा आता सध्या सोनं चांदीकडे लोक आता जास्त जात नाही असं चित्र आता सध्या दिसत आहे. कारण मोदी साहेबांनी पण म्हटलं की पुढील 1 वर्ष खरेदी करू नका सोनं. त्यामुळे काही वर्ग सोनं खरेदी बंद केलेलं आहे. त्यामुळे पण थोडाफार परिणाम इथे होत आहे. म्हणजे सोनं खरेदी बंद झाली तर आपोआप सोन्याचे भाव खाली येतात. सोनं खरेदी वाढली तर सोन्याचे भाव वरती जातात. अशा पद्धतीने सोन्याचे भावमध्ये चढ उतार होत असते. ओके तर आता सोन्याचे भाव तुम्ही बघितले इथे चांदीचे भाव बघितले सॉरी. आता आपण सोन्याचे भाव बघणार आहोत. सोन्याच्या भावमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव तुम्हाला सांगतो. आणि हे बघा सोन्याचे भाव बी ना पहिले केवढे वाढले होते, जबरदस्त वाढले होते ना, परंतु आज तुम्हाला एकदम स्वस्त पाहायला मिळत आहे सोन्याचे भाव. तर 24 कॅरेट एकदम तुमचं शुद्ध सोनं असू द्या किंवा 22 कॅरेट असू द्या, 22 कॅरेटमध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. तर संपूर्ण भाव आता खाली उतरलेले आहेत, स्वस्त झालेले आहेत, कोसळलेले आहेत. चला सोनं किती कोसळलं त्याबद्दल पण माहिती आपण आता समजून घेणार आहोत. बघा आता सोन्याचे भाव बघा. हा तर पहिले मी तुम्हाला इथे 18 कॅरेट सोन्याचा भाव सांगतो. 18 कॅरेट सोन्याचा भाव तुम्ही बघू शकता. 1 ग्रामचा भाव, 1 ग्रामचा भाव आपल्याला आज पाहायला मिळत आहे 11,376 रुपये. आणि हा भाव ना काही दिवसांपहिले 12,000 पर्यंत गेला होता आणि भाव आता उतरलेला आहे. म्हणजे स्वस्त आपल्याला पाहायला मिळत आहे 18 कॅरेट. 18 कॅरेटमध्ये 10 ग्रामचा भाव तुम्ही बघू शकता 1,13,760 रुपये. जरी 10 ग्राम सोनं खरेदी करायला गेले तुम्ही 18 कॅरेटचं तर 1,13,000 रुपये 760 रुपये मोजावे लागतील. तर हा होता 18 कॅरेट सोन्याचा भाव. जरी तुम्ही बघितला 18 कॅरेट सोन्याचा भाव पण आपल्याला थोडा भाव उतरताना दिसत आहे. ओके
तर 18 कॅरेट सोनं जास्तीत जास्त लोक काही खरेदी करत नाही. जास्तीत जास्त सोनं 22 कॅरेट आणि 24 कॅरेट खरेदी केलं जातं. चला फायनली 18 कॅरेटचा भाव सांगितला. 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेलं तर ₹11,376 मोजावे लागतील. आता आपण 22 कॅरेट सोन्याचा भाव बघणार आहोत. बघा 22 कॅरेट सोन्याचा भाव. हा तर 22 कॅरेट गोल्ड प्राइस 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 ग्रामचा भाव ₹13,904 पाहायला मिळत आहे. जर आज तुम्ही 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले 1 ग्राम तर ₹13,904 तुम्हाला मोजावे लागतील. यामध्ये जीएसटी वगैरे पकडलेलं नाही. जीएसटी वगैरे तुम्ही ₹200 यामध्ये प्लस केलंय तर तुम्हाला डायरेक्ट बाजाराचे भाव मिळतात. परंतु आपण यामध्ये डायरेक्ट करेक्ट भाव मी तुम्हाला सांगत आहे आणि तेच सांगणं फार गरजेचं आहे. ₹13,904 आज 22 कॅरेट 1 ग्रामचा भाव आहे आणि 22 कॅरेट 10 ग्रामचा भाव तुम्ही बघू शकता ₹1,39,040 आहे. ओके. तर आज तुम्ही 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. 22 कॅरेटमध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. ओके. आणि हे 91% शुद्ध सोनं असतं आणि महत्त्वाचं 24 कॅरेट हे 99.9% शुद्ध सोनं असतं. म्हणजे 24 कॅरेट सर्वात जास्त शुद्ध सोनं असतं. चला आता 22 कॅरेटचा भाव समजला. आता फायनली आपण 24 कॅरेट सोन्याचा भाव बघूया. हा तर सर्वात शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोनं गोल्ड रेट 1 ग्रामचा भाव 24 कॅरेटचा 15,168 पाहायला मिळत आहे आणि हा भाव ना 17,000 18,000 पर्यंत गेला होता एक काळी. परंतु आता हा भाव खाली आलेला आहे 15,000च्या रेंजमध्ये आहे. हळूहळूपणे 14,000च्या रेंजमध्ये येऊन जाईल असं दिसत आहे चित्र. आता जर आज 24 कॅरेट सोनं खरेदी करायला गेलं तर ₹15,168 मोजावे लागतील आणि 24 कॅरेटमध्ये 10 ग्रॅम सोनं खरेदी करायला गेले तर ₹1,51,680 तुम्हाला मोजावे लागतील. आणि इथे आपल्याला 22 कॅरेटचे सोन्याचे भाव पण खाली येताना दिसत आहे आणि हळूहळूपणे 18 कॅरेट असो 22 कॅरेट असो किंवा 24 कॅरेट असो सर्व भाव आता हळूहळूपणे थोडे थोडे खाली येताना दिसत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने पहिले भाव होते त्यापेक्षा हे भाव कमी आहेत. ओके. आता मागे जळगावमध्ये बघा केवढे मोठे भाव कोसळले होते 1-2 दिवसा पहिले ते तुम्ही बघितलंच. म्हणजे हळूहळूपणे सर्व सिटीमध्ये पण भाव खाली येताना आपल्याला दिसत आहेत. चला ठीक आहे. हे होते सोन्याचे 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव. आणि तुम्हाला मी इथे चांदीचे भाव पण सांगितले. सर्व भाव एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहेत. मोदी साहेबांनी काय म्हटलेलं आहे की पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका म्हणे. जरी तुमच्या घरात लग्न सराई पण असेल ना तरी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका म्हणे. त्यामुळे भरपूर गोष्ट जी आहे लोक फॉलो करत आहे आणि त्यामुळेच आता सोन्यावरती आपल्याला परिणाम होताना दिसत आहे. आणि भाव कमी होण्याचं कारण एकच आहे, मागणी कमी झाली तर भाव खाली येतात, मागणी वाढली तर भाव वरती जातात. चला ठीक आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघितली. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. आता महत्त्वाचं या व्हिडिओची टिप, तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल किंवा कुठलीही आर्थिक गुंतवणूक करायची असेल ना, तर तुम्ही तुमच्या सोनाराचा किंवा तुम्ही तुमचा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. या व्हिडिओमध्ये कुठलाही सल्ला तुम्हाला दिलेला नाही. या व्हिडिओमध्ये फक्त आजचे ताजे भाव तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके. चला धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.